छकुली शिंदे ही पारधी समाजातली एक स्त्री आहे। कुरफळे गावात राहणारी बार्शी तालुक्यातल्या पोलिसांनी जी अशी शंका होती की छकुली शिंदेनी काहीतरी चोरी केलेली आहे आणि म्हणून तपासासाठी तिच्या घरी ते गेले। साधारणतः 25 ते 40 पोलीस अधिकारी, लोकल क्राईम ब्रँचचे आणि इतर काही विभागातले पोलीस हे सगळेजण गेले होते। त्यांच्यासोबत महिला पोलीस अधिकारी नसताना त्यांनी छकुली शिंदे ही जी गर्भवती स्त्री आहे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। चौकशी करण्याच्या निमित्ताने तिच्या ब्लाऊजमध्ये हात टाकणे, चोरीचा माल तिने तिथे लपवून ठेवला अशा शंका घेणे। त्यानंतर तिने सांगितलं की मी प्रेग्नंट आहे, माझ्या पोटात बाळ आहे, तर मला त्रास देऊ नका। तरीसुद्धा लाथाबुक्यांनी तिला मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल बार्शी पोलीसकडे आम्ही तक्रार दाखल केली होती, परंतु ती तक्रार त्यांनी दखल न घेतल्यामुळे उच्च न्यायालयात जावं लागलं। तसंच मध्यंतरी मनीष देशपांडे यांच्या मदतीने मानवी हक्क आयोगाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली होती। आता ॲडव्होकेट सुहास कांबळे आणि मी या केसमध्ये छकुली शिंदे आणि त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करतो आहे, एवढ्यासाठी की पोलिसांनी पोलिसिंग करावं, पोलिसांनी न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करणं हे चांगलं नाही। त्यांच्या ट्रेनिंगचा आणि कामकाजासुद्धा तो भाग नाही। पोलिसांना साधारणतः प्रशिक्षणामध्ये शिकवलेलं असते की तुम्ही जेव्हा चौकशी करायला जाल तेव्हा जर महिलेची चौकशी करायची असेल तर तुम्ही महिला पोलीस अधिकारी सोबत घेऊन गेले पाहिजे, परंतु हे साधी ही गोष्टसुद्धा पोलिसांना पाळता येत नाही। कारण की पारधी समाजातल्या कोणाही सोबत कसंही वागलं तरी चालेल, दलित कम्युनिटीमधल्या कोणाही सोबत कसंही वागलं आणि किती अन्याय केला तरी चालेल, अशी जर काही लोकांची धारणा असेल तर ती समज अत्यंत बेकायदेशीर आहे। आणि त्यामुळे आम्ही अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आहोत जे स्वतःला न्यायाधीश समजायला लागलेले आहेत, म्हणजे आम्हीच पकडणार, आम्हीच न्याय करणार, अशा मनोवृत्तीचे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांनी काम केलं पाहिजे। अर्थात अनेक चांगले पोलीस अधिकारी आहेत, त्यांची बदनामी अशा वाईट वागणूक असलेल्या पोलिसांमुळे होते, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे ज्या लोकांनी, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर पद्धतीने मारहाण केली, राक्षसी स्वरूपाची वागणूक छकुली शिंदे या गर्भवती असलेल्या भटक्या विमुक्त जातीच्या स्त्रीसोबत केली, त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी छकुली शिंदेवर बेकायदेशीर हात घातले असतील, तिची अमानुषता तिच्यासोबत केली असेल, त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची नोकरी जाईल याची व्यवस्था करण्याचे कायदेशीर प्रयत्न आम्ही करणार आहोत। एक असं उदाहरण महाराष्ट्रात घडलं पाहिजे ज्याच्यामध्ये SC ST कम्युनिटीमधल्या लोकांवर अत्याचार करणाऱ्या पोलिसांना पोलीस विभागात जागाच नाही, असं जेव्हा एकदा प्रस्थापित होईल तेव्हा संपूर्ण पोलीस व्यवस्थापन चांगली वागणूक ठेवेल अशी आशा आहे।